तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो, तर कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण निफ्टीवरती. निफ्टीला ऑन डेली टाईम फ्रेम जर का आपण ॲनालिसिस करायला गेलो, देन याच्यामध्ये ऑलमोस्ट आज जे मार्केट आहे आपलं, तर प्रिवियस जसं आपलं क्रिएट केलं होतं ऑल टाईम हायच्या जवळ मार्केटने एक डोजी टाईप ऑफ सिनारिओ क्रिएट केला होता. एक्झॅक्टली सेम टू सेम, थोडंसं बारकं इथं अगेन एक डोजी टाईप ऑफ सिनारिओ बनला आहे परत. ओके, तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केटजवळ कन्फ्युजन आहे की मार्केट अप्पर साईडला तर गेलं आहे, बट डोजी म्हणजे एक कन्फ्युजिंग कॅन्डल क्रिएट केलं आहे. तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की ज्यावेळी हा डोजी पॅटर्न बनतो, आणि जर का डोजी पॅटर्न प्रमाणे कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करायचं असतं की डोजी जर का बनला, जर का हायच्यावरती सस्टेन राहिला, देन इट्स अ पॉझिटिव्ह फॉर मार्केट, आणि लोच्या खाली सस्टेन राहिला देन इज अ निगेटिव्ह फॉर मार्केट. ओके, बट याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो लास्ट काही दिवसापासून मार्केटमध्ये ना पुरा चॉपी म्हणजे कॉम्प्रेस साईडवे नेचर बघायला भेटते ऑन 15 मिनिट टाईम फ्रेमवरती. आणि इथं मार्केट बरोबर त्याच्या डोजी म्हणजे ऑल टाईम हायच्या आसपास मार्केट काय केलं आलेलं आहे ऑलरेडी. तर जर का डायरेक्टली मोठा गॅपअप जर का झाला, चुकून जर का मोठा गॅपअप झाला, जे की करंटली गिफ्ट निफ्टीवरून तरी वाटत नाही आहे की याच्यामध्ये बघायला गेलो तर लिटल बिट पॉझिटिव्ह वाटतं आहे, बट मोठा गॅपअप जर का झाला चुकून, देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे सपोज ॲझमिट की 100 पॉईंट प्लस गॅपअप झाला, किंवा 50-70पेक्षा जास्त पॉईंटचा जर का चुकून गॅपअप जर का झाला, देन कसं असतं की जर का मार्केट ऑल टाईम हायच्या जवळ आहे आणि मार्केट डायरेक्टली ऑल टाईम हायला जर का गॅपअपनं जर का ब्रेक केला, देन चान्सेस व्हेरी लो की तो ब्रेक सस्टेन होईल. म्हणजे काय की जर का मार्केटनं हे ऑल टाईम हायच्या आसपास आहे, इथं मार्केट ऑलरेडी आलं आहे, आणि इथं जर का मार्केटनं डायरेक्टली गॅपअप ब्रेकआउट दाखवला, देन हा फेल व्हायचे चान्सेस खूप जास्त असते. देन आपल्याला एक मॉर्निंगला पॅनिक सिनारिओ बघायला भेटेल. जर का मोठा गॅपअप झाला तर सस्टेन व्हायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात कमी आहे. देन आपण त्याप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. डायरेक्टली मोठा गॅपअप झाला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला, देन स्मॉल स्टॉप लॉस घेऊन आपण एक डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. तर तो सिनारिओ राहील. आणि सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला किंवा लिटल बिट गॅपअप झाला, देन वेट करू. आणि जर का मार्केट चुकून इथं जर का आपण बघायला गेलो, देन 25,080 किंवा 25,130 हे जे रेंज आहे ह्याच्यामध्ये जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला आणि कन्सॉलिडेट करून जर का त्यानं ब्रेक केला, सस्टेन राहिला, तरच आपण ॲग्रेसिव्हली अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा. अदरवाईज मोठा गॅपअप झाला, देन आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. आता आपण येऊया 15 मिनिट टाईम फ्रेमवरती कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेम जर का ऑब्झर्व केला, देन मार्केट काय करते, तर इथून जर का तुम्ही बघायला गेला तर मार्केट एक रनअप देत आहे, त्यानंतर पॉज घेते, रनअप देत आहे, परत पॉज घ्यायला, परत रनअप द्यायला, परत पॉज घ्यायला, परत रनअप द्यायला, परत पॉज घ्यायला. ओके, तर मार्केटचं हे अपट्रेंड कंटिन्यू आहे. आणि इथं जर का आपण बघायला गेलो तर इथं मार्केट सस्टेन व्हायला लागलं आहे. जर का मार्केटला अपसाईडला कंटिन्यू करायचं असेल, देन मार्केट इथं थोडा वेळ टाईमपास अजून करू शकतं. म्हणजेच काय की सपोज जर का मार्केट इथं हॉल्ट केला, किंवा इथं सपोज मार्केट अजून 1-2 दिवस साईडवे दाखवला, देन एक्सपायरीच्या डेच्या दिवशी ह्याच्यावरती एक चांगली मोमेंट किंवा ह्याच्या खाली एक चांगली मोमेंट बघायला भेटू शकते. इफ उद्याला मार्केट जर का ह्याच रेंजमध्ये राहिला तर. इफ एनी रिझन मार्केट सपोज जर का गॅपअप ओपन झाला, डाऊनसाईडला आला, किंवा सपोज जर का मार्केट हा जो एरिया आहे इथे गॅप पेंडिंग आहे डाऊनसाईडला, तर इथं कुठं पण आला आणि पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवला, देन चान्सेस इज व्हेरी हाय की इथून एक रिव्हर्सल बघायला भेटू शकतं जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन बनलं तर. अदरवाईज सपोज जर का मार्केट डाऊनसाईडला आला, फ्लॅट ओपन झाला, ह्याला जर का ब्रेकडाऊन दाखवला, डाऊनसाईडला आला, आणि सपोज जर का मार्केट ह्याला पण ब्रेकडाऊन जर का दाखवला, द नेक्स्ट बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला भेटेल, जी की 24,721 पासून 24,672च्या आसपास हा जो एरिया आहे, हिथं आपल्याला एक पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला, देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू शकतो. तर 2 ठिकाणी आपण प्लॅन करायचा. डायरेक्टली गॅपअप झाला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का बनला, डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. फ्लॅट ओपन आला, कन्सॉलिडेशन करून हाय जर का ब्रेक केला, सस्टेन राहिला, तर अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ह्या दोनच्या मध्ये जर का झाला तर एक साईडवे मार्केट राहू शकतं. आणि जर का मार्केट गॅप डाऊन झाला, ह्या एरियामध्ये मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला, तर आपण रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि सपोज जर का ह्याच्यामध्ये काही पण चेंजेस वाटले, देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तर त्याच्यावरती आपण अपडेट जरूर देऊ. आता आपण या बँक निफ्टीमध्ये, बँक निफ्टी जर का बघायला गेलो, निफ्टी ऑल टाईम हाय ऑलरेडी गेला आहे, बट बँक निफ्टी त्याच्या बिलो आहे. ओके, तर थोडंसं पुअर परफॉर्मन्स चालू आहे बँक निफ्टीमध्ये. तर
ॲग्रेसिव्हली लाँग कुठं जाऊ शकतं बँक निफ्टी, ज्यावेळी त्याचा हा जो ब्लॅक लाईन आहे म्हणजे 52,000च्या आसपास सायकोलॉजिकल नंबर आहे, ह्याच्यावरती जर का सस्टेन राहिलं तर ह्याच्यामध्ये एक अपसाईड मोमेंटम आपल्याला बघायला भेटू शकते. मल्टिपल टाईम मार्केट इथं काय केलं, हॉल्ट केलं आहे आणि ब्रेकडाऊन दाखवलं विथ रिट्रेसमेंट डाऊन साईडला मार्केट आलं आहे. आता इथं मार्केट जर का आपण बघायला गेलो तर इथून मार्केट युटर्न घ्यायचा प्लॅन करते, इथं हॉल्ट झालं आहे. तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झाला तर मार्केटमध्ये इथं एक डोजी टाईप ऑफ पॅटर्न बनला आहे आणि ह्याच्यामध्ये टाईप ऑफ डोजी दिसते ओके. बट ह्याच्यामध्ये सपोज जर का मार्केट फ्लॅट किंवा कसं पण जर का गॅप डाऊन ओपन झाला, ह्या दोन लेगच्या मध्ये जर का मार्केट राहिलं तर साईडवे जायचे चान्सेस खूप जास्त आहेत. उद्याला बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी पण आहे, तर एक्सपेक्टेड जास्त आहे की मार्केट साईडवे जाऊ शकते जोपर्यंत का मार्केट त्याचा हाय ब्रेक करत नाही किंवा त्याचा लो ब्रेक करत नाही तोपर्यंत का ओके. म्हणजे जर का आपण थोडंसं इंटरडे टाईम फ्रेमवरती बघायला गेलो 15 मिनिट टाईम फ्रेमवरती, देन इथून मार्केट डाऊन साईड दिसते आपल्याला. तर मॉर्निंगला काय झालं, मार्केट इथून डाऊन साईडला आलं, इथून रिव्हर्स घेतला आणि आता इथून डाऊन साईडला आला. तर त्यानं एक एन टाईप ऑफ सेप बनवतं आहे. ह्याच्यामध्ये कुठे पण राहिला जोपर्यंत ह्याच्यावर जात नाही किंवा ह्याच्या खाली येत नाही तोपर्यंत मार्केट व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की ते साईडवे दाखवू शकतं आहे ओके. तर इंटरेस्टिंग राहील जर का मार्केट ह्याच्या खाली जर का सस्टेन राहायला लागला तर हा जो अप ट्रेंड आहे हा डाऊन ट्रेंड टू साईडवेला कन्वर्ट होतो आहे आणि 50,800च्या खाली जर का सस्टेन राहिलं तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. अदरवाईज जर का इथं मार्केट ओपन झाला 50,856 पासून 50,938च्या जर का ओपन झाला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का गॅपअप झाला आणि गॅपअप पण थोडंसं इश्यू आहे याच्यामध्ये, जर का सपोज मार्केट गॅपअप झाला तर इथं पूर्ण एक सेलिंग एरिया आहे, हा पूर्ण एक सेलिंग एरिया आहे. जोपर्यंत 52,000च्या वरती सस्टेन नाही राहत आहे तोपर्यंत स्ट्रॉंग पॉझिटिव्ह प्रोबॅबिलिटी वाईज कमी आहे. बट जर का गॅपअप झाला, सपोज डायरेक्टली गॅपअप झाला आणि जर का कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करायचा आहे ओके. आता पण या डाऊन साईडला जर का बघायला गेलो तर इथं एक स्ट्रॉंग एरिया आहे, हा एरिया आणि हा एरिया. जर का ह्या एरियावरच्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला तर आपण रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठं पण चांगला कंटेंट जर का वाटला, काहीतरी नवीन शिकायला भेटला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.